कालच्या दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षकांचा प्रत्येक मान्यवरांचा त्यांनी मन इथून जिंकून गेलाय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की फायनल डे मध्ये पुन्हा योगेश वाघ आले तर मग मजा येणार या स्पर्धेत, याच्यात मात्र शंका नाहीये. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू द क्रिकेट. आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट घर बसल्या देखील स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय देविदाजी जुगरे साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचा. खरं तर जेव्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट असतो ना तेव्हा मात्र खरवाई टीमला ते नेहमीच पाकर्स असतात आणि त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. ही माहिती पुरवली जाते आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बदलापूर प्रसादजी सबारे यांच्याकडनं माहिती येते आणि त्याच करता या स्पर्धेला एक भेट देण्याकरिता आपला अमूल्य वेळ आपण काढला त्याबद्दल तुमचंही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू द क्रिकेट. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं तर शिंगवे वॉरियर्स या संघाने सराई ब्रदर्स या टीमला पराभूत जरूर केलाय, पराभवाची दिशा त्याने दाखवली आहे, परंतु आता विचार केला तर इथून त्यांच्या विरोधात सध्याच्या स्थितीला संघ आहे तो बजरंगी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट शिंगवे वॉरियर्स. अशा दोन संघाच्या दरम्यान एक घमासाट युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल या क्रिकेटच्या माध्यमातून. एक विजय तर त्यांनी प्रस्थापित केलाय शिंगवे वॉरियर्स या टीमनं, परंतु आता सध्याच्या स्थितीला दुसऱ्या दिवसामध्ये बजरंगी 11 या संघाचा कशा पद्धतीने खेळ होईल त्यांच्या समोर हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आमच्या अगदी विचार केला तर आमच्या स्क्रीनवरती तुम्ही संपूर्ण टीम पाहताय. मास्टर 7900 ही टीम तुम्ही पाहता. अगदी तुम्ही जर पाहिलं तर कॅप घातलेला आहे खेळाडू आणि सध्या त्याच्या एक चेहऱ्यावरती एक स्मित हास्य बघा तुम्ही पहा आणि एक चांगले समालोचक देखील आहेत मनोज उगडा सर, त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करेल. ही मास्टर 7900 या टीमची एक झलक होती आणि ती कशा पद्धतीने या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं खेळ करतील हे देखील पाहावं लागेल. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाज तयार, आयटम ओव्हर द विकेट ना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. कवी शेंडे आणि त्याच्या साथीनं रमेश लचका. पहिलं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाज सुशील आगिवला, मान फ्रॉम दारोल. फुल टॉस बॉल, रिव्हर्सचा अटेम्प्ट, फटका भरपूर चांगला जमीनला दन दन करत पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार. कवी शेंडेच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत चौकार. मधून एकंदरीत 8 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि धावसंख्या फलकावरती 8 धावा. या बॉल स्विफ्ट शॉट, क्रिकेटचा क्लास दाखवला आणि फाईन क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. फलंदाज कवी शेंडे ऑन फायर. एक वेगळी ओळख कवी शेंडीची काय आहे ना, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज त्याने स्वतःला सिद्ध केलंय. खरं तर 4 चेंडू
12 धावा दफलकावरती. विकी भाऊ पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील सेम शेड्यूल होता, 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले होता, ते देखील सराय ब्रदर टीमच्या विरोधात. परंतु सध्या आपण पाहिलं शिंगवे वॉरियर्स हा संघ थांबायला नाव घेत नाहीये आणि सध्याच्या स्थितीला 12 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरना फटका भरपूर चांगला आहे आणि कवे शेंडेला इतका कॉन्फिडन्स आहे की हा चेंडू सीमारेषा जाईल आणि तेच घडलं. बॅक टू बॅक तिसरा चौकार फलंदाज कवे शेंडेच्या बॅट मधून. थँक्यू. 16 धावा दफलकावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती असताना थोडस महागडं षटक. फुल टॉस बॉल यावेळेस फक्त दिशा दिली आहे फाईन क्षेत्रामध्ये. मी म्हणेन चौथा चौकार त्याच्या बॅट मधून येतोय, सॉरी 5वा चौकार त्याच्या बॅट मधून येतोय आणि एकंदरीत एक चेंडू वगळता तर 5 चेंडूंवरती 20 धाब्यांवरती खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग झाली आहे कवी शेंडेची. 20 धाबा दफलकावरती ठोकोडेचे. शिंगवे वॉरियर्स या टीमचे संघ मालक देखील उपस्थित झाले. त्यांचंही मनाच्या अंतःकरण आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय रामदासजी शिंगवे साहेब आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय सुभाषजी शिंगवे साहेब, सॉरी सुभाषजी अंबी साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 20 धाबा दफलकावरती. क्या बात आहे. आज इकडे कवी शेंडे थांबायला नाव घेत नाहीये. हे कष्ट, ही मेहनत, ही जिद्द, ही चिकाटी घेऊन उतरलाय. सध्याच्या स्थितीला शिंगवे वॉरियर्स हा संघ क्या बात आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धाबा. एकंदरीत विचार केला तर पाठीमागच्या सामन्यामध्ये 14 धाबा त्याने ठोकल्या होता, ते देखील जितेंद्र शेंडेच्या विरोधात. आणि आता सध्या सुशील आगिवलेच्या विरोधात 20 धाबा ठोकतोय. आपण पाहिलं 6 चेंडू 20 धाबा त्याच्या बॅट मधून आलेत आणि एकंदरीत विचार केला तर एक चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज एक चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज तयार शरद भगत, मानफॉर्म चिंचवली, वेगवान तर्रार गोलंदाज. समोर फलंदाज रमेश लचका. अगदी आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉटचा बॉल होता, अगदी हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न परंतु स्विंगानं मिस डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज. आणि कदाचित विकी भाऊ आता चेंडू जास्त डॉट फेकावं लागतील, कारण ज्या 2 षटकामध्ये धाबा यायला पाहिजे होते ते एका षटकामध्ये धाबा आकवडल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा बॉल कव्हर पॉइंटच्या वरनं फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्र संपूर्ण खाली आहे, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत मिळतील या 2 धाबा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे कॉलिंग नाही आहे आणि कदाचित इथे तिसरी जर धाव घेतली असती तर चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असता. पण तिथं 2च धाब्यांवरती समाधान व्यक्त करत असताना दोन्ही खेळाडूंना माहिती आहे इथून जर आपली विकेट 5 ओव्हर पर्यंत टिकून बसली तर 60+ धाबा आपण ठोकू शकतो, इतकी ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. आणि ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रमेश लचका हे सांगत असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये टकाचा आवाज आला आणि मिड विकेटच्या डोक्यावरना सरळ सीमा पार A1 क्वालिटीचा बाबा पतंजली षटकार.
आलेत आता संपूर्ण शरद भगत वरती आक्रमण केलं जातात. अर्थातच इथे थोडासा दबदबा निर्माण केला. पहिला सामना देखील त्याने सहज रीतीने जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील ते वर्चस्व गाजवतात. असं अर्थ भरपूर चांगली बॅटिंग करत असताना रमेश लचका आणि त्यांच्या साथीनं कवी शेंडे तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकल्यात. क्या बात आहे. आज मात्र इकडून आपण पाहिलं तर रमेश लचका हा खेळाडू भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर ऍक्शन पहा तुम्ही, थोडंसं व्हेरिएशन केलं आणि अगदी गुड लेन स्पॉटचा चेंडू टाकला. पाठीमागचे 2 चेंडू खराब टाकले, परंतु हा चेंडू चांगला टाकला. कमबॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षक खरं तर विलास आबाले त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो 5च्या स्लॉट मध्ये खडे खडे स्ट्रोक आणि इथून पाठवले सरळ सीमा पार. आणखीन एक षटकार. थँक्यू. 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 40 धावा फलकावरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिंगवे वॉरियर संघ. खरं तर दोन्ही खेळाडूंसाठी मी म्हणेन आवाजून टाळ्या वाजवा, कारण 6 चेंडूंमध्ये कवी शेंडे खेळतो 20 धावा संख्येवरती आणि आता सध्या तरी आपण पाहिलं रमेश लचका या खेळाडूंना दुसऱ्या ओव्हर मध्ये अर्थातच शरद भगत या गोलंदाजावरती आक्रमण चढवला. 6 चेंडूंमध्ये 20 धावा, एकंदरीत 40 धावा फलकावरती. अशी बॅटिंग शेवटपर्यंत गेली तर 100+ धावा होऊ शकतात. आणि मैदानाच्या आतमध्ये येऊन पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंना कदाचित थांबवावं लागेल. कदाचित दोन्ही विकेट इथे मैदानाच्या बाहेर आणावं लागतील. आणि तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती विलास आबाले या मॅच मध्ये आपण पाहतोय. खरं तर विलास आबालेला इथून कमबॅक करावा लागेल. 40 धावा दाफलकावरती आहेत. अगदी उच्चांक गाठलाय धावसंख्येनं, परंतु आता सध्या तरी टीमचे कॅप्टन आहेत आणि भरपूर मोठी जबाबदारी आता विलास आबालेवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विचवर खेळण्याचा प्रयत्न, एक अनोखा वेगळा स्टाईलने फटका होता. खरं तर हा फटका कदाचित व्हायरल देखील होऊ शकतो, कारण वेगळ्या अँगलने खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. कवी शेंडेचा इथून एकच धावालेने एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 लॉस ऑफ 0 विकेट, 41 धावा दाफलकावरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं का योगेश वाघ सरांचा आवाज अगदी वेगवेगळ्या रील्स आता त्यांच्या बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट पिचचा बॉल कव्हर पॉइंटच्या मधनं फटका भरपूर चांगला आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. 2 टप्पा घेत सीमा पार. रमेश लचका ऑन फायर, चौकार. विलास आबालेवरती देखील आक्रमण चढवलं जात आहेत 45 धावा दाफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो 5च्या स्लॉट मध्ये लॉंग ऑफला टीपला जाईल फलंदाज होईल फेल. रमेश लचका बॅक टू द डगआउट. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या खेळाडूंसाठी. 8 चेंडू 24 धावा, तब्बल 3 षटकार आणि हॅलो हॅलो हॅलो
लकी थांबायला नाव घेत नाहीये आणि लकीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. खर तर आपण पाहिलं तर 2 ठिकाणी गडी गारद केल्यात. विशाल शिंदे आणि रमेश लचका हे 2 खेळाडू कदाचित पवेलियनच्या रस्त्यावरती आलेत, परंतु या ठिकाणी लकी आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील कवी शिंदे जो सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगले बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज सुशील आगिवलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वीप शॉटचा फटका रिव्हर्स अटेल लगीतोल आबाद नाही तो बरबाद. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका बॉल सरळ चालला थर्ड मॅन रिझन मध्ये 2 टप्पा घेत 4 चौकार. एकाहत्तर धावा धावफलकावरती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पाठीमागच्या सामन्यामध्ये 84 धावा कुठल्या होता सराय ब्रदर्स या टीमच्या विरोधात, परंतु आता इथून पाहिलं तर बजरंगी 11 या टीमच्या विरोधात आतापर्यंत 71 धावा धावफलकावरती. त्या सामन्याचा तो इथून पाहिलं तर धावसंख्येचा ब्रेक लावू शकतो का गोलंदाज सुशील आगिवला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मॅचचा क्लासिकल फटका बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका सक्सेसफुल ठरलाय. सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. सध्या फुल फॉर्म मध्ये मला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा पाहतोय एक क्लासिकल स्ट्रोक होता आणि इथून 2 धावा सहजपणे अक्वाडल्या जातात. कवी शिंदेला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती काय एक वेगळी ओळख आहे ना, त्याने आज स्वतःला सिद्ध केलंय आणि सध्या तरी आपण पाहिलं 81 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर पाठीमागच्या सामन्याचा तो कदाचित मी म्हणेन धावसंख्येला एक वेगळी ओळख देईल. यावेळेस स्वीप शॉट फटका क्लासिकल स्ट्रोक फाईन क्षेत्रामध्ये व्हॉट अ शॉट. बॉल सरळ चाललाय फाईन क्षेत्रामध्ये A1 क्वालिटीचा षटकार.
गाठायचं आहे ते बजरंगी 11 टीमला, परंतु या धाबा कशा बनतील, की धाबा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील. कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सबारे सरांचा आभास. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग ही तुम्ही खेळताय आणि या लीग मध्ये एकंदरीत 14 खेळाडूंचा सिलेक्शन आहे आणि 14 खेळाडूंपैकी 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि उर्वरित 3 जे खेळाडू आहेत ते नेहमी शिल्लक असतात, परंतु एखादी मॅच म्हणजे तिन्ही खेळाडूंना अल्टर करावाच लागेल आणि जर तुम्ही त्या तिन्ही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये खेळवलं नाही तर त्या टीमच्या कॅप्टनला बॅन करण्यात येईल. हा नियम आहे आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीगचा, खूप स्ट्रिक्ट नियम या ठिकाणी फॉलो तुम्हाला करावेच लागतील. चला या ठिकाणी आपण कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ बदलापूर प्रसादजी सबारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. चांगला खूप चांगला धावा पाहायला मिळाला, तब्बल 24 धावा. त्यानंतर विशाल शेंडेनं मैदानाच्या आत चांगला संघर्ष केला, तब्बल 8 धावा त्याच्याही बॅटमधून. आणि लकी जो आजच्या दिवसात लकी ठरलाय त्याच्याही बॅटमधून 2 षटकार पण पाहायला मिळाले. टीम वर्क मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 51 धावा आणि 92 धावा संख्येचा टार्गेट मात्र मैदानाच्या आत उभा केलाय बजरंगी 11 या संघासमोर. बजरंगी 11 संघाचे संघ मालक आणि त्यानंतर शिंगवे वॉरियर संघाचे संघ मालक मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर जाऊया मैदानाच्या आत. या ठिकाणी आपण पाहता कवी शेंडे आपल्या टीम सोबत टीम मीटिंग घेतोय, टीम हडल करतोय. मैदानाच्या आत या धाबा कशा रोखायच्या आहेत समोर जर पाहिलं तर समोरही चांगले चांगले खेळाडू आहेत. विलास हवाले टीमचा नेतृत्व करतोय, टीमचा कॅप्टन आहे नक्कीच विलास हवाले. तर शिंगवे वॉरियर्स टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी यायचं यश आलेला आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला बजरंगी 11 टीम आहे आणि त्या टीम मध्ये जरी पाहिलं तर या धावा चेस करण्यासारखे फलंदाज आहेत, म्हणजेच याही मॅचला मजा येणार आहे. नक्कीच पाहिलं तर विलास हवाले आहेत बोनोलीचे, त्यानंतर सुशील अगिवला जे याच मैदानावरती सातत्यानं सराव करतात, समीर भगत जे खुशिवलीचे आहेत त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे. त्यानंतर शरद भगत जे चिंचवली एक्सप्रेस म्हणून जाणले जातात, बॅटिंगही चांगले करतात. परंतु त्यानंतर किरण शीद जे वांगणीचे आहेत, योगेश निरगुडाही चांगली बॅटिंग करतो जे बोनवलीचे आहेत. परंतु त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये गणेश भल्लासारखेही खेळाडू आहेत. म्हणजे याही मॅचला मजा येणार आहे. 92 धाबा या चेस होतील का नाही याचं उत्तर मात्र या येणाऱ्या 5 षटकांमध्ये नक्कीच मिळणार आहे. दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आत पाहायला मिळतात, विलास हवाले आणि सोमनाथ वाघ. सोमनाथचा विचार केला तर शील या टीम मधून तो बिलॉंग करतो, परंतु शील मध्ये ज्या प्रकारे सोमनाथ आपल्या टीम साठी सलामीला येतो आणि आता त्याच प्रमाणे मात्र या ठिकाणी सलामीला आलाय.
आणि त्याच दरम्यान मास्टर 7900 टीमचे संघमालक श्याम देशमुख यांचे प्रतिनिधी म्हणून आपण पाहता देवास सवर यांना नक्कीच आपले मनपूर्वक मी स्वागत करतो. मोस्ट वेलकम. आज सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व संघ मालकांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज ज्या 4 टीम आहेत, 4 टीमसाठी एक महत्त्वाची सूचना. प्रत्येक टीम मध्ये 14 खेळाडू आहेत, तर प्रत्येक टीमला मात्र आपल्यातील सगळ्या खेळाडूंना प्रत्येक मॅच मध्ये संधी द्यायची आहे. जर का एखाद्या खेळाडूला संधी दिली नाही, त्यांना जर कंप्लीट केली तर नक्कीच त्या टीमच्या कॅप्टनला बॅन केलं जाईल. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन पूल केलाय, फटका चांगला आहे विलास सवालेच्या बॅट मधनं. पूल अँड पॉवरफुल पंचांचा इशारा. दोन्हीही आत मात्र आकाशाकडे आणि पहिलाच बॉल वरती धमाका षटकार. विलास हबाळेचा बॅट मधून षटकार आलाय. सुरुवात चांगली करत असताना पहिल्याच बॉल वरती विशाल शिंदे जो विकेट टेकर गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण. पहिल्याच बॉल वरती दुसरा बॉल गुडले स्पॉट. वेग थोडा कमी केला, डीप मध्ये चेंडू राहिलाय, परंतु तदनंतर पाहिलं तर प्लेसमेंट खूप चांगली होती. नक्कीच हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यात आलं, परंतु तदनंतर एक धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव मिळते बजरंगी 11 टीमला. टीमची टोटल 7 धावा धाव फलकावरती. 92चा टार्गेट आहे. सुरुवात चांगली केली. 92 म्हटलं तर प्रति ओव्हर मध्ये, प्रति ओव्हरचा विचार केला तर 18हून जास्त धावा मात्र मैदानाच्या आत कोटायच्या आहेत, परंतु हा बॉल पाहिला तर डॉट. तर नेक्स्ट मॅच मास्टर 7900 विरुद्ध बजरंगी 11. ही मॅच पाहायला मिळेल. फटका चांगला, शॉट ऑफ लेन सफल झालाय. मैदानाच्या आत सोमनाथ वाघ त्याच्या बॅट मधनं वाघाची टरकाली, मात्र षटकार आलाय. षटकार ठोकलाय मैदानाच्या आत सोमनाथने. अगदी दोन्ही खेळाडूंचा विचार केला, विलास सवाले आणि सोमनाथ जे बजरंगी 11 टीम कडून खेळतायत. दोन्ही खेळाडूंनी मात्र आपला अकाउंट षटकारांना ओपन केलाय. गुडले स्पॉट अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं. कव्हर्सला खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मात्र या ठिकाणी अगदी टप्पा मात्र बदलण्यात आला. या आधी पाहिलं तर अगदी बॉडी लाईन, परंतु आता बॉडी पासून दूर ठेवलंय. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये हा चेंडू चालला. आपण पाहता डीप मध्ये लकी आहेत, खूप चांगली फिल्डिंग, परंतु दुसऱ्याचा कॉल आलाय. कॉलिंग चांगले आहे, तालमेल चांगलं पाहायला मिळतोय विलास आणि सोमनाथ मध्ये. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या. 18ची सरासरी गाठायचे. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 15. आता या ठिकाणी मॅचला खऱ्या अर्थानं धावांना सुरुवात केली, ती म्हणजे बजरंगी 11 या टीमने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हर मध्ये 15 धाबा आल्या. आता समीकरण अगदी स्क्रीन वरती हे पाहिलं असेल. 24 बॉल आणि 77 धाबा संख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढत चाललाय. 19.25च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत मैदानाच्या आत. धावा बनवल्या गेल्या, धावा बनल्या जातील, परंतु त्यासाठी आता मैदानाच्या आत संघर्ष करावा लागेल. सातत्याने संघर्षमय फटके आणि संघर्षमय इनिंग मात्र मैदानाच्या आत साकार करावी लागेल. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कवी शेंडे आणि त्यांचा समवेत रमेश लचका हे चांगली सुरुवात करून गेले, आणि तदनंतर विचार केला तर पहिला विकेट साठी पाहिलं तर तब्बल नक्कीच पहिला विकेट मात्र विलास हवाले यांनी गोलंदाजी करत असताना निर्माण करून दिला होता, परंतु या ठिकाणी 40च्याही पेक्षा पार्टनरशिप बिल्टअप केली होती. शॉर्ट ऑफ लेन बॉल, बॅटची कडा, कॅचचा कॉल होता, परंतु या ठिकाणी जणू काही हाताला आगेचा चटका लागून गेला. त्या प्रकारे हा चेंडू लागून गेला हाताला, आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार.
चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 19 धावा फुलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं. गोलंदाज लकी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेन होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची कट एज होती. तदनंतर या ठिकाणी नशीब बलवंत म्हणावं लागेल. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. 20 मध्ये आपण पाहता मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी घडलं काय, चूक झाली. मात्र ही चूक फार मोठी म्हणावी लागेल कारण की बॅटरला आता इतना सेट करून जाणारा हा फटका होता. मिडल ऑफ द बॅट झाला आणि त्यानंतर अगदी डीप मध्ये हा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्याही बॉल वरती थोडी चूक झाली फिल्डिंग करताना 30 सर्कल मध्ये परंतु त्यानंतर आता डीप मध्ये चुका होत आहेत. पहिल्या 2 बॉल वरती 8 धावा. ओव्हर पिच बॉल फटका या ठिकाणी चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. आता चूक होणार नाहीये. नक्कीच कॅच स्वीकारली गेली, आशीर्वाद होते आणि त्यानंतर पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आत. बॅटिंग करत असताना बजरंगी 11 संघाला टीमचा कॅप्टन विलास हवाले बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होती बॅटिंग करत असताना शिंगवे वॉरियर्स ही टीम आणि पहिला विकेट मात्र या ठिकाणी मिळवून दिलाय तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना लकी ज्यांना आज खरं त्यांना पहिल्याही मॅच मध्ये प्रभावीशाली कामगिरी केली आणि दुसऱ्याही मॅच मध्ये खूप चांगला खेळ केलाय. बॅटिंग करत असताना चांगल्या धावा परंतु आता गोलंदाजी करत असताना सुरुवातीला जरूर मार खाल्लं परंतु मिसफिटच्या माध्यमातून धावा आल्या आणि त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती मात्र इथे मोठा फटका खेळण्यासाठी भाग पडला आणि त्यानंतर विकेट मिळवून दिला आपल्या टीमसाठी. शॉर्ट ऑफ लेन शरद भगत साठी कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग भन्नाट होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये या ठिकाणी आणि त्यानंतर पाहिलं तर विकेट आल्यानंतर आता गोलंदाजाचा कॉन्फिडन्स आता वाढला गेलाय. विकेट नंतर हा येणारा डॉट बॉल. टीमची टोटल 23 धावा. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय डीप मध्ये. कॅचचा कॉल केलाय परंतु कॅच थोडा कठीण होता परंतु कौतुक करावं लागेल. सूर्याच्या विरोधामध्ये कॅच होती, चेंडू पर्यंत पोहोचले, बॉलला अडवलं. नक्कीच मी तर म्हणेन जवळपास 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. नक्कीच बॉलला आतमध्ये ढकललं, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. बॅटिंग करत असताना बजरंगी 11 टीम आणि शरद भगत आणि त्याच्या समवेत सोमनाथने. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा या ठिकाणी डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 25 धावा. आता 2 षटकांचा खेळ इथे संपलाय परंतु आता मॅच थोडीशी जड होत चालली बजरंगी 11 टीम साठी. आता उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 67 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 68 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढत चाललाय. 22 पेक्षा जास्त धावा प्रति ओव्हर मध्ये कुटाव्या लागतील. षटक क्रमांक 3 कवी शेंडे कोणावरती जबाबदारी देणार. मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता कवी शेंड्यांचा ट्रम्प कार्ड त्यांच्याच मी तर म्हणेन गावचा गोलंदाज. अगदी खूप चांगली कामगिरी केली. गावचाही असू द्या परंतु याच मैदानावरती खेळतात, चांगली कामगिरी करतात. त्यामुळे गावचा असो किंवा तालुक्यातील कुठल्याही गावचा असू दे चांगली कामगिरी करेल त्याला नक्कीच दुसरा स्पेल देण्यात येतो. आणि विशाल ज्यानं पहिल्याही मॅच मध्ये प्रभावीशाली कामगिरी केली, पहिल्याही मॅच मध्ये सेकंड स्पेल घेऊन आला, 2 विकेटाने मिळवून दिले आणि विकेट टेकर गोलंदाज हा राहिलाय शिंगवे वॉरियर्स टीमचा. सेकंड स्पेल घेऊन आलाय आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 3 गुडलेन स्पॉट. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ प्लेन पूल केलाय सोमनाथने. डीप मध्ये खेळाडू पाहत राहिलाय, त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सोमनाथच्या बॅटमधून संघर्षमय षटकार. षटकार ठोकलाय. संघर्ष अजूनही मैदानाच्या आत सुरू आहे. जेव्हा पहिल्याच बॉलवरती षटकार येतो ना तेव्हा बॅटरचा कॉन्फिडन्स मात्र उंचावतो कारण की त्याच्याकडे अजूनही 5 चेंडू शिल्लक असतात. दुसरा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी परंतु लाईन चेक करतायत पंच. येस पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळेल. मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना बजरंगी 11 टीमला
सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 32 धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज. धावा होतील त्यासाठी मात्र कठीण परिश्रम करावे लागतील. जर का या ठिकाणी 91 धावा 92 धावा जर चेस केल्या तर APL मध्ये मात्र सीझन 3 मध्ये मी तर म्हणेन रेकॉर्ड निर्माण होईल. फटका चांगला आहे. डीप मध्ये आपण पाहता आशीर्वाद आहेत, चांगले फिल्डिंग करत आहेत. आशीर्वाद मॅन फ्रॉम बोहनोली शिरवली या पट्ट्यातील हा खेळाडू. नक्कीच बोहनोली शिरवली त्यानंतर चिखलोली त्या परिसरातील भरपूर चांगले चांगले खेळाडू पण पाहायला मिळतात. नक्कीच बाळा बसमा आहे, त्यानंतर विलासवाले, काली प्रकाश उघडे होते. मात्र त्याही पट्ट्यात खूप चांगले खेळाडू आहेत. इथे हा फटका चांगला आहे परंतु एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 34 धाव फलकावरती. आता मॅच मी तर म्हणेन आता थोडी थोडी कठीण होत चाललेली आहे बजरंगी 11 संघासाठी, कारण की सिंगल डबलचा आता काही फायदा होणार नाहीये. सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील. अतिशय धारदार गोलंदाजी मैदानाच्या आत सुरू आहे. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना संघावरती दबाव निर्माण केला बजरंगी 11 वरती, परंतु आता गोलंदाजी करत असतानाही बजरंगी 11 वरती मी तर म्हणेन पुन्हा एकदा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र शिंगवे वॉरियर्स ही टीम करते. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पूल करायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जर का कदाचित बॅट अँड बॉलचा संपर्क झाला असता तर नक्कीच हा चेंडू सीमारेच्या पलीकडे गेला असता, परंतु हा डॉट बॉल आलाय. विशाल त्याच्याकडे क्षमता आहे सातत्यानं विकेट आणि सातत्यानं डॉट बॉल फेकण्याची. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये पाहता पुन्हा एकदा आशीर्वाद पोहोचतात, परंतु या ठिकाणी नक्कीच अनिल बॉल पर्यंत नक्कीच रमेश आहेत बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. माफी असे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. षटक क्रमांक 3 संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंगी 11 टीमची टोटल 37 धावा. आता 12 चेंडू आणि 55 धावा संख्येची गरज आहे. तर नेक्स्ट मॅच मास्टर 7900 विरुद्ध बजरंगी 11. तर या मॅच नंतर आपण टॉस करणार आहोत. त्याचं कारण बजरंगी 11 टीम मैदानाच्या आत इन अँड ऍक्शन मध्ये आहे, तर ड्रिंक्स ब्रेक होतोय. 12व्या खेळाडू आपण मैदानाच्या आत जायचं आहे.
थँक्यू डीजे. गणेश बल्ला मैदानाच्या आत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला डीप मध्ये पण पाहता लकी पोहोचतात, परंतु त्याआधी आशीर्वाद पोहोचलाय. चांगली फिल्डिंग पहा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. शिंगवे वॉरियर्स टीम खऱ्या अर्थानं मैदानावरती खूप चांगला क्रिकेट खेळत असताना सुरुवातीला नक्कीच चुका झाल्या, मिसफीड झाली, 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु तदनंतर टीम मिटिंग केली आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली, बॉल चला फाईड लेगला, चेंडू जाईल दणदण करत सीमारेषा पलीकडे 4 धावांवर करिता. चौकाराच्या मदतीने 44 धाव फलकावरती. आता उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय, झेलती संधी, आशीर्वाद पोहोचतोय, चूक होणार नाहीये, सहजासहजी कॅच या ठिकाणी पकडत असताना गुड कॅच अँड गुड जजमेंट. फलंदाज बाद. गणेश बॅक टू द पवेलियन. सुशील आगिवले मैदानाच्या आत. नक्कीच योगेश आगिवले यांचे बंधू यांना पण पाहता मैदानाच्या आत. नक्कीच योगेश आगिवले यांना आपण पाहू शकता. नक्कीच उद्या त्यांची मॅच आहे, परंतु मैदानाच्या आत गेल्या सुशीलच्या बॅटमधनं पुलचा फटका लाजवाब. प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट झालाय, टक कसा आवाज, चेंडू सीमारेच्या बाहेर, 6 धावा षटकार. सुशील जर का आधी आला असता तर नक्कीच मॅच मध्ये संघर्ष केला असता, परंतु आता षटकारांना 50 धावा उभारल्या गेल्या. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय, डीप मध्ये आशीर्वाद आहे, पुन्हा एकदा खूप चांगला कॅच पाहायला मिळतोय. षटकारानंतर पुनरागमन, परंतु या ठिकाणी मॅच फिनिश, सामना जिंकलाय तो म्हणजे पुन्हा एकदा शिंगवे वॉरियर्सच्या संघानं लगातारचा हा दुसरा विजय. शिंगवे वॉरियर्स या संघाचं अभिनंदन, परंतु हार्ड लक बजरंगी 11 संघ. तर नेक्स्ट मॅच बजरंगी 11 विरुद्ध मास्टर 7900 या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जमा व्हायचं आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. सगळ्यात आधी आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पेंटिंग ठेवलेला, परंतु मॅच लगेच होती त्या कारणास आपण दिली नाहीये, परंतु आता देऊयात. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 19 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 3 विकेट आणि गोलंदाजी करत असताना
2 षटकांमध्ये बाबी जाबाने 3 विकेट गृहीत केल्या, 3 विकेट संपादित केल्या. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिंगवे वॉरियर्स टीमचा खेळाडू विशाल ठरलाय.